भाजपचा स्थापना दिन होतोय, एके वेळेस 2 खासदार होते, आज जगामध्ये सर्वात मोठा पक्ष आपण म्हणतात. अशा पद्धतीची स्थिती आहे. काय शुभेच्छा द्यायला स्थापना दिनाच्या? आपण म्हणत नाही, जगामध्ये सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहेच. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या प्रचंड त्यागातनं मेहनतीतनं उभा राहिलेला हा पक्ष आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज देशामध्ये काम करतो. राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सलग 3 वेळा भारतीय जनता पक्षाची सत्ता आज देशामध्ये आहे. देशाच्या राज्यामध्ये आज पक्षाची सरकार करत आहेत आणि हे करत असताना महाराष्ट्रामध्ये सलग 3ऱ्या वेळी भारतीय जनता पक्षाचं सरकार काम करते आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यानं मेहनतीनं उभं केलेला हा पक्ष आमच्या नेतृत्वानं, खास करून देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आज राज्यामध्ये काम करत असताना जनमनामध्ये विश्वास निर्माण केलेला आहे की भारतीय जनता पक्षच आपल्या राज्याला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि भारतीय जनता पक्षच या राज्याच्या विकासाचं काम करू शकतो. सर, 50व्या वर्धापन दिनानिमित्त आपण पक्षाला कुठं पाहतो? आज 46वा वर्धापन दिवस आहे. येणाऱ्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त 4 वर्षानंतर आपण पक्षाला कुठं पाहतो? मी पक्षाला पाहतो की पुन्हा एकदा येणाऱ्या 4 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान होताना पाहतोय. पुन्हा एकदा राज्याचं सरकार भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली येताना पाहतोय आणि हे सगळं करत असताना त्यावेळी एक विकसित महाराष्ट्राचं, एका विकसित राष्ट्राचं जे स्वप्न आदरणीय मोदीजींनी पाहिलं आहे ते पुढं जाताना आम्ही पाहतोय. सुनेत्राताई असं अर्ज दाखल करणार आहेत, इकडं महायुती म्हणून किंवा राष्ट्रवादी म्हणून बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्न करतो. काँग्रेस मात्र ठाम आहे, उमेदवार देखील त्यांनी जाहीर केला. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सन्माननीय अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा ताईंची उमेदवारी आज त्यांच्या पक्षाकडून होते. अनेक संकेत, साधारण संकेत आपल्याकडे असतात की एखाद्या नेत्याच्या निधनानंतर होणारी निवडणूक ही बिनविरोध व्हावी. आमची मनापासूनची भावना आहे ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि सुनेत्राताईंना विधानसभेमध्ये बिनविरोध निवडून द्यावं. आता काँग्रेस पक्षानं काय करावं हा काँग्रेस पक्षाचा विषय आहे. सातत्यानं संस्कृती शिकवणारा हा पक्ष, सातत्यानं दुसऱ्याला शिकवणारा हा पक्ष स्वतः जेव्हा आचरण आणायच्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा मात्र वेगळी भूमिका घेताना आपण सगळेजण पाहतोय. पण मला खात्री आहे की सुनेत्राबाईंनी बिनविरोध होतील अशा पद्धतीची परिस्थिती आज दिसते. काँग्रेस पक्षही मला वाटतं याच्यामध्ये सहभागी होईल, ताईंना बिनविरोध निवडून देण्यामध्ये योगदान देईल. शेवटी नाही झालं तरीसुद्धा सुनेत्राताई आमदार होण्यामध्ये कुठली अडचण येण्याचं कारण नाही. पौरावृत्त पण तीच परिस्थिती आहे. कर्डिलेंच्या पोरांच्या विरोधात तनपुरे जे आहेत ते ठाण मारून आहेत. आज फॉर्म भरण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी बिनविरोधची जी आहे ती प्रोसेस सुरू आहे. नाही, आता भारतीय जनता पक्षाने मी आत्ताच सांगितलं की साधारण संकेत असतात की एखाद्या सदस्याच्या मृत्यूनंतर होणारी निवडणूक ही बिनविरोध व्हावी अशा पद्धतीची परिस्थिती असते. पण ठीक आहे, शेवटी लोकशाहीनं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं निवडणूक लढवण्याचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे. त्यावेळी करण्यासाठी सक्षम असतो. पण आमची भावना साधारण हीच आहे की निवडणूक बिनविरोध व्हावी. तर अंजनगावमध्ये ज्या पद्धतीनं वाद आपण मध्यस्थीनं तो तोडगा काढला, पण जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रथा सुरू होते. काल भोसेमध्ये देखील अशाच पद्धतीनं पुतळा झाला. त्याच्या आधी मोहोळमध्ये एक नवीन पॅटर्न आता सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय. काय लोकांना संदेश असणार आहे, काय सांगणं असणार आहे? नाही, जिल्ह्यामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये आपण बघतो. मराठवाड्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती आपण बघतोय की साधारण पुतळे आणायचे, विनापरवाना बसवायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आम्हा सगळ्यांनाच नितांत आदर आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार असेल किंवा या राज्यातला प्रत्येक नागरिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा पुरस्कार करतो, त्यांचा प्रचंड आदर करतो. आणि अशा पुरुषाचं, महापुरुषाचा जेव्हा पुतळे आपण बसवतो तेव्हा ते सन्मानानं बसवावेत, ते नियमानं बसवावेत, त्याची परवानगी घेऊन बसवावेत, त्यांचा सन्मान करावा. कारण महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलंही काम हे नियमानं केलं आणि एक स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला. इथं स्वराज्य स्थापन करण्याचा विषय बाजूला राहतो, पण काही शक्ती अशा आहेत की ज्या समाजामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यातून आपण बघतो की जायचं आणि कुठेही पुतळे उभे करायचे, महाराजांचाही सन्मान त्या ठिकाणी होत नाही अशी परिस्थिती आपण पाहतो.
तेव्हा अशा शक्तींना अटकाव करण्याची आवश्यकता आहे. महाराजांच्या पुतळे बसवण्यासंदर्भात आम्ही कायम सकारात्मक आहे. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानंच हा देश पुढे चालला आहे, हा महाराष्ट्र पुढे चालला आहे. त्यामुळे महाराजांचा अवमान होईल आणि समाजातलं सामाजिक ऐक्याला बाधा येईल अशा पद्धतीचं वर्तन कुणी केलं तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. हे 100% चुकीचं आहे. आपण अंजनगावचा विषय बघितला की त्याही ठिकाणी आमचं म्हणणं होतं की महाराजांचा पुतळा उभा करण्याला गावाचा विरोध नाही आणि कुठल्या संस्थांचा विरोध नाही किंवा कुठल्या समाजाचा विरोध नव्हता. तो ज्या पद्धतीनं पुतळा आणून एखाद्या मंदिराच्या दारात आपण बसवला त्या गोष्टीलाचा विरोध लोकांचा होता. म्हणून आम्ही खास करून मी सगळ्यांना दोन्ही समाज बांधवांना किंबहुना सगळ्या जनतेला मनापासून धन्यवाद देईन. अंजनगावमध्ये आम्ही गेलो, धनगर समाजाची भूमिका समजावून घेतली, देवस्थानची भूमिका समजावून घेतली, आमच्या मराठा समाज बांधवांची भूमिका समजावून घेतली आणि योग्य तोडगा त्या ठिकाणी कुठला असू शकतो त्या तोडग्याचा तोडगा आम्ही काढला. आणि खास करून मराठा समाज बांधवांना गावातल्या मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी सांगितलं की आम्हाला महाराजांचा पुतळा बसवायचा, तो इथंच बसवायचा नाही, फक्त मोजणी करून जागा आमची क्लिअर झाली तर आम्ही योग्य ठिकाणी पुतळा बसवायला त्यांनी संमती दिली. ना गावातल्या धनगर समाज बांधवाचा ना मराठा समाज याबद्दल प्रचंड आदर होता आणि त्यांना कुठलाही कोणाची अडचण नव्हती. पण बाहेरच्या शक्ती तिथं जाऊन त्या ठिकाणी सामाजिक अशांतता निर्माण करण्याचं काम करत होता आणि सातत्यानं होते आणि त्याला कुठंतरी अटकाव घातला पाहिजे अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्यामुळे बघतो आपण की आता इथून पुढं ज्या पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, सामाजिक शांततेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, ही बाब गंभीर आहे. आणि इथून पुढं सरकार खास करून देवेंद्रजींच्याही आमची चर्चा झाली आणि त्याही बाबतीत अगदी समाजामध्येही चर्चा आहे की अशा पद्धतीचं वर्तन योग्य नाही. त्याच प्रकरणामध्ये बाळासाहेब आवारे पाटील ज्यांनी हा पुतळा दिला होता त्यांना अटक झालेली आहे. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुद्धा मिळाली आहे. आणि आता कुणी काय केलं हा पोलीस तपासाचा भाग आहे. कुणी पुतळा दिला, कुणी बसवला, सातत्याने असे पुतळे आणून बसवणं आणि त्या ठिकाणी वाद निर्माण करणे हे काम कोण करते याचा तपास पोलीस करते. काहींची नावं समोर आलेली आहेत, काहींची नावं समोर येतील आणि तपासामध्ये अशा पद्धतीचं जे कार्य, अशा पद्धतीचं काम, सामाजिक शांतता बिघडवण्याचं काम, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा अवमान होतो अशा ठिकाणी, म्हणजे नियमबाह्य बसवणं, ते पुन्हा काढणं, पुन्हा हे करणं, याच्यात महाराजांचाही अवमान होतो. त्यामुळं अशा पद्धतीचं वर्तन करणं योग्यच नाही. जो छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करतो तो असं करू शकत नाही. त्यामुळं अशा शक्तींना अटकाव करायला लागेल, अशांच्यावर कारवाई करायला लागेल हे या निमित्तानं मी सांगेन. जरांगे पाटलांनी सुद्धा या संदर्भामध्ये जे कोण असतील त्यांच्यावर कारवाई करा, पूर्ण माहिती घ्या म्हणून सांगितलं. त्यासोबत आपण काही निधीची तरतूद वगैरे केली आहे का? नाही, बिलकुल एक समजून घ्या की जो माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर महाराजांच्यावर प्रेम करतो तो असं कृत्य कधीच करू शकत नाही. त्यामुळं जरांगे पाटील साहेबांनी मांडलेली भूमिका असेल किंवा जो कोण भूमिका मांडतो त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की अशी कुणाचीच भूमिका नाही आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये आता कालची झालेली ही 9वी घटना आहे. त्यामुळे गंभीर आहे. मी आजच बैठक करतो आहे कलेक्टर महोदय, SP आणि सगळ्या प्रशासकीय यंत्रणांसोबत आजच मी बैठक करतो आणि त्यांना सक्त सूचना आहे या निमित्ताने देतो की अशा कोण शक्ती असतील त्याच्यावर कारवाई करायला लागेल. आम्ही महाराजांच्या विचाराचे पुरस्कर्ते आहोत. महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी बसवायचा ते आपण परवानगी घेऊ, सन्मानानं बसवून महाराजांचा सन्मान करू. परवानगी मिळते असा एक समज झाला आहे की परवानगी मिळते आणि त्यामुळे ते पुतळे बसवले जातात. परवानगी दिली जाईल सरकारतर्फे. आता आपण पाहिलं आहे की अशा पद्धतीनं परवानगी मिळत नाही आहे. मला पुन्हा सांगायचं की महाराजांचा सन्मान आपण सगळे मिळून करूया, महाराजांचा पुतळ्याचा सन्मान आपण सगळेजण करूया. अशा पद्धतीचं वर्तन योग्य नाही. काँग्रेसचे शहराध्यक्षांची निवडणूक पार पडते, मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी प्रणिती शिंदेंना शहराध्यक्ष नाही. आता राष्ट्रीय नेत्याला आता तुम्ही कुठं कुठं आणणार आहे मला माहिती नाही. तिकडं त्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचा विचार करतात आणि त्यांना तुम्ही आता शहराच्या अध्यक्षपदी आणून बसवताय. आता हे कसं गणित मला कळत नाही आहे, पण ठीक आहे. शेवटी कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, त्यांनी अध्यक्ष व्हावं तर त्यांनी विचार करावा.
प्रदेशाकडे असं पण भावना व्यक्त करायला कार्यकर्ते कोण आहेत याचाही विचार करावा. भाऊ, एकीकडे आपण भाजप सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करताय, मात्र स्थापनाच्या दिवशी पण वाद दिसत आहेत. विजयकुमार देशमुख यांच्या शहर उत्तर विधानसभांची जाहिरात दिली, त्यामध्ये आपला फोटो असेल, शहराध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, या सगळ्यांचे फोटो वगळण्यात आलेले आहेत. काय नेमकं आहे? आणि आज कार्यक्रमाला देखील दोन्ही आमदार येत नाहीत. मला एक समजत नाही आहे, आपण सातत्याने अशा गोष्टीचा सांगता मला. प्रत्येक आमदाराने आपल्या कार्यालयामध्ये स्थापना दिन साजरा करावा हा संकेत आहे. आपल्या कार्यालयात स्थापना दिन साजरा करावा हाही संकेत आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे, या घटनेमध्ये प्रत्येकाला स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत, स्वतःचे विचार दिलेले आहेत, स्वतःचं मत दिलेलं आहे. त्यामध्ये कोणी कोणाचा फोटो कुठं घालावा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्या जाहिरातीचं बिल त्यांनी पेड केलेलं आहे. त्यामुळे आपण त्याच्यावर शंका उपस्थित करणं मला वाटतं उचित नाही. त्यामुळं प्रोटोकॉल हा ज्यानं खर्च केला त्यानं त्याचा प्रोटोकॉल आहे की काय करायचं. त्यामुळे तुम्ही त्याला विनाकारण नको त्या गोष्टीवर वेळ वाया घालवणं मला वाटतं उचित नाही. भाऊ, खरं तर सोलापूर हैदराबाद विमानसेवा सुरू झाली, आता सोलापूर तिरुपतीची अपेक्षा आहे, कुठंपर्यंत अपडेट आहेत? मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी जो शब्द आज शहराला दिला तोच प्रत्येक शब्द पूर्तीच्या दिशेने जातो आहे. आज आपण पाहतो की IT पार्कचं काम आमचं वेगानं चालू आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये IT पार्कचं काम प्रत्यक्षात चालू होईल अशी परिस्थिती आहे. विमानसेवा बघितलं आपण, आता हैदराबादची विमानसेवा चालू होते. लवकरच तिरुपतीची विमानसेवेसंदर्भात पण आपण आग्रही आहोत. मुंबईच्या विमानसेवेला थोड्या अडचणी आपण बघतोय की येताना दिसत आहेत, परंतु मुंबईची विमानसेवासुद्धा आता नवीन एअरपोर्टचं चालू झालं आहे. त्यामुळे त्याचंही टायमिंग आपण व्यवस्थित जर केलं तर ती विमानसेवा चांगली चालेल. आणि खास करून आपण ज्या गोव्याच्या विमानसेवेवर शंका घेतली होती ज्या लोकांनी, त्यांना मला सांगायचे की गोव्याची विमानसेवा हाऊसफुल आहे. आणखीन एक विमान गोव्याला चालू करायचा विचार संबंधित कंपनी करते. त्यामुळं खूप चांगली विमानसेवा या शहरातनं चालू होते. भविष्यात आणखीन काही शहरं आहेत की त्या शहराचा या सोलापूरशी जोडलं जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.